कोल्हापूर शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तरुणांच्या 2 गटातील वर्चस्व वादातून खून, खुनी हल्ला, हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होतीये। शहरातील राजेंद्र नगर झोपडपट्टी, जवाहर नगर, दौलत नगर, कनान नगर, वारे वसाहत, गंजीमाळ, सदर बाजार झोपडपट्टी या परिसरातील गुन्हेगारांनी गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातलाय। रील्स तयार करून थेट एकमेकांना संपवण्याचे संदेश व्हायरल केले जात आहेत। शहरातील 18 ते 25 वर्ष वयोगटातील तरुण रील्सच्या माध्यमातून हातात शस्त्र घेऊन प्रतिस्पर्ध्याला थेट आव्हान देत खुन्नस निर्माण करतायत। या आव्हान आणि प्रतिआव्हानांमधून कोल्हापूर शहरात 2 गटांमधील मारामारीसह खुनाच्या घटना घडल्यात। खुन्नस देणाऱ्या रील्सवरूनच 4 दिवसांपूर्वी वारे वसाहतीमधील एका तरुणाचा खून करण्यात आला होता। रील्समुळे कायदा सुव्यवस्था बिघडत चालल्यामुळे कोल्हापूर जिल्हा पोलीस दल आता ॲक्शन मोडवर आलंय। खुनाच्या प्रयत्नाच्या घटना घडलेल्या आहे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे। तर असे रील स्टार जे आहेत आणि जे एकमेकाला टॅग करून व्हिडिओ टाकतात, तर ज्यांनी इंस्टाग्रामवर असे अकाउंट तयार केलेले आहेत आणि जे त्यांना फॉलो करतात आणि किंवा स्वतःचे देखील व्हिडिओ टाकतात, तर त्यांचं आयडेंटिफिकेशनचं काम सुरू केलेलं आहे। एक बॅच आज बोलवली जाईल चौकशीसाठी। तर ही दररोज आता स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर उपविभाग यातर्फे ही कारवाई सुरू केलेली आहे। विशेष करून 18, 19, 20 वर्ष वयोगटातली ही मुलं आहेत सगळी। तर यांना ताब्यात घेतल्यानंतर जे रील्स त्यांनी बनवलेले आहेत, त्याचबरोबर जर काही हत्यारांचं प्रदर्शन त्यांनी केलं असेल रील्समध्ये, तर तात्काळ त्याच्यावर आर्म्स ॲक्टचे गुन्हे दाखल करण्यात येतील। जर हत्यारांचं प्रदर्शन केलेलं नसेल परंतु धमकीवजा इशारे जर ते रील्समधून देत असतील, तर कायदेशीर कारवाई तर केली जाईल। त्याचबरोबर त्यांचे जे पालक आहेत त्यांना देखील बोलवलं जाईल पोलीस विभागातर्फे आणि समज देण्यात येईल की यापुढे जी ही तरुण मुलं आहेत 18 ते 22 या वयोगटातली, विशेष करून जे रील्स टाकतायत, एकमेकांना धमकवण्याचे प्रकार सुरू आहेत, तर त्याच्यावर पोलीस दल नक्की आता कठोर कारवाई करेल।